यशया अध्याय 19। मिसर देशाविषयीची देववाणी। परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिस्राकडे येत आहे। मिस्रातील मूर्ती त्याच समोर कापत आहेत आणि मिस्राचे हृदय आतल्या आत विरघळत आहे। मी मिस्र्यांवर मिसरी उठवीन, प्रत्येक आपल्या भावाबरोबर व प्रत्येक आपल्या शेजाऱ्याबरोबर नगर नगरांशी राज्य राज्याशी लढेल। मिस्राच्या अंगची हिम्मत खचेल, त्याची मसलत मी व्यर्थ करीन। ते मूर्तींना, मांत्रिकांना, भूतवैद्यांना व गारुड्यांना प्रश्न विचारतील। मी मिस्र्यांना एका कठोर धन्याच्या हाती देईन। एक उग्र राजा त्याजवर सत्ता करील, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो। समुद्राचे पाणी आटून जाईल, नदी आटून कोरडी होईल, नदीच्या फाट्यांना घाण सुटेल। मिसर देशाचे कालवे बारीक होऊन सुकून जातील, बोरू व लव्हाळे सुकून जातील। नील नदी जवळची, नील नदीतीरींची कुरणे व नील नदीच्या आसपासची सर्व शेती वाळून जाईल व तीतील सर्व काही विखरून नाहीसे होईल। तेव्हा धीवर शोक करील। नील नदीत गळ टाकणारे सर्व विलाप करीतील। पाण्यावर पाग टाकणारे म्लान होतील। पिंजलेल्या तागाचे काम करणारे, कापसाचे विणकाम करणारे काळवंडतील। देशाचे स्तंभ भग्न होतील। वेतन घेऊन काम करणाऱ्या सर्वांची मने खिन्न होतील। सोअनाचे सरदार, फारोचे शहाणे मंत्री निव्वळ मूर्ख बनले आहेत। त्यांची मसलत पशुच्या समान झाली आहे। मी शहाण्यांचा पुत्र आहे, मी प्राचीन राजांचा वंशज आहे, असे तुम्ही फारोला कसे म्हणता? तुझे शहाणे कोठे आहेत? त्यांनी तुला आता सांगावे। मिस्राविषयी सेनाधीश परमेश्वराने काय संकल्प केला आहे, हे त्यास कळू द्या। सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत, नोफाचे सरदार फसले आहेत। मिस्री गोत्रांची कोनशिला असे जे, त्यांनी मिस्रास बहकविले आहे। परमेश्वराने त्यांच्यात भ्रांतवृत्ती घातली आहे। मद्यपी वांती करीत लोळतो, तसे त्यांनी मिसर देशाला त्याच्या प्रत्येक कामात बहकविले आहे। तेव्हा शीर अथवा शेपूट, झावळी किंवा लव्हाळा यास करिता येईल, असे एकही कार्य मिसर देशात उरणार नाही। त्या काळी मिस्री लोक बायकांसारखे होतील। सेनाधीश परमेश्वर त्याजवर आपला हात उगारील, त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील। तेव्हा यहुदाची भूमी मिसर देशाला भीतिप्रद होईल। तिचे मिसर देशाजवळ कोणी नाव काढिल्यास तो भयग्रस्त होईल। सेनाधीश परमेश्वराने जो संकल्प त्याजविषयी योजिला आहे, त्यामुळे असे होईल। त्या समयी मिसर देशाची 5 नगरे कनान देशाची भाषा बोलतील। ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील। त्यापैकी एकाला इर हरेस, विनाश नगर म्हणतील। त्या काळी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी वेदी होईल।
व त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी स्तंभ होईल. ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील. आपणावर जुलूम करणाऱ्यांमुळे लोक परमेश्वराचा धावा करीतील, तेव्हा तो एक उद्धारक व कैवारी पाठवून त्यास मुक्त करील. त्या काळी परमेश्वर मिसऱ्यास आपली ओळख देईल व मिसरी परमेश्वराला ओळखतील. ते यज्ञ व बली अर्पून त्याची उपासना करीतील. ते परमेश्वरास नवस करीतील व तो फेडतील. परमेश्वर मिसर देशास मारील व बरेही करील. ते परमेश्वराकडे वळतील आणि तो त्यांची विनंती ऐकेल व त्यास बरे करील. त्या काळी मिसरहून अश्शूरास हमरस्ता होईल. अश्शूर मिसरात व मिसर अश्शूरात येईल जाईल. मिसर अश्शूराबरोबर उपासना करील. त्या काळी मिसर व अश्शूर यांचा इस्रायल हा तिसरा सोबती बनेल व पृथ्वीस मंगलप्रद होईल. कारण सेनाधीश परमेश्वराने त्यास हा आशीर्वाद दिला, माझी प्रजा मिसर धन्य असो, माझ्या हातची कृती अश्शूर धन्य असो आणि माझे वतन इस्रायल धन्य असो.